पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। 9व्या अध्यायाचं प्रास्ताविक आपण करूया. 9वा अध्याय माऊलींचा अत्यंत आवडता अध्याय. असं म्हणतात की माऊली जेव्हा समाधीला बसले त्यावेळी अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथच समोर घेऊन बसले आणि त्यातही 9वा अध्याय काढून बसले असं म्हटलं जातं. इतका प्रिय अध्याय ज्ञानदेवांचा, त्याच्यावरचं निरूपण तर काय अत्यंत रसाळ निरूपण आहे. सगळी ज्ञानेश्वरीच रसाळ आहे, वेगळं काय म्हणावं. पण ते निरूपण विशेष त्यांच्या आवडीचं निरूपण आहे, एवढं तर म्हणायला काहीच अडचण नाही आहे. त्यामध्ये या विषयाचं प्रास्ताविक करताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे अशी की एकूण सर्व तत्त्वज्ञान आणि त्या तत्त्वज्ञानाचं सार हे सर्व काही त्या 9व्या अध्यायात साठवलं. म्हणजे कशा अर्थाने म्हणायचं आपण तर समजा गीतेने 4 आपल्याला मार्ग, साधन मार्ग म्हणून सांगितलेले आहेत, कर्मज्ञान, भक्ती आणि योग. तर या 4 साधन मार्गांच्या बरोबरच शेवटी मला काय वाटतं, म्हणजे भगवंत असं म्हणतात की शेवटी एक सगळं खरं आहे. साधन मार्ग सांगितले, तत्त्वज्ञान सांगितलं, जगाच्या संदर्भामध्ये जगत उत्पत्ती, जगताची स्थिती, ते निर्माण होण्याच्या बरोबर आलेल्या त्या अनुषंगिक सर्व गोष्टी, म्हणजे मनुष्याला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे दिला आहे. त्याच्यासारख्या अनेक ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांच्या मार्फत अनुभव घेण्याकरता ही सगळी सृष्टी उभी केली आहे. भावभावनांचे खेळ दिलेत, म्हणजे बौद्धिक आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, भूमिका दिली आहे, सगळं सगळं दिलं आहे. हे सगळ्यांच्या बरोबर सुद्धा किंवा हे सगळं देऊनसुद्धा असं म्हणू आपण की त्यामुळे व्यक्तीमधली जी प्रकृती भिन्नता येते, त्या प्रकृती भिन्नतेमुळे दिलेले जे भिन्न भिन्न साधन मार्ग आहेत, भगवंत म्हणतात हे सगळं खरं. याची सगळी चर्चा मी गीतेमध्ये म्हणजे माझ्या उपदेशामध्ये मी केलेली आहे. त्याचा आधार उपनिषद आहेत, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोच. पण इथे मी तुला माझं एक गुह्य किंवा माझं अगदी अंतरीचं जे मला आवडणार असं आपण म्हणतो ना की एखादी माझी आहे जीवीची आवडी, माऊलींनी जसा अभंगात म्हटले की खूप मला सगळंच आवडतं, सगळंच काही. तसं इथे त्यांनी म्हटलंय की सगळंच काही, सारंच काही माझं स्वरूप आहे. कोणत्याही मार्गाने उपासना केली तरी ती मलाच येऊन पोचते. त्यामुळे असं काही नाही आहे की कोणती उपासना कमी आहे, कोणती उपासना जास्त आहे. पण तरीसुद्धा म्हणाले एक गोष्ट मी तुला सांगतो की जे शेवटी राहतंच राहतं की ज्यात माझी काही आवड आहे. तर आपण म्हणू देवाला कसली आली आवड निवड, असं आपल्या मनात प्रश्न येईल. तसं नाही. भगवंत जेव्हा उपासनेचा विषय येतो, शेवटी काय आहे की एक अस्तित्व हे कधी संपतच नाही. म्हणजे आपण सगुणाची उपासना करत राहिलो, सगुणात रमलो तर अडचणच नाही आहे. अडचण नाही अशा करता म्हणायचं की थेटपर्यंत अगदी मोक्षापर्यंतचा विचारसुद्धा आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे म्हणणारे तुकाराम महाराज आहेत. ते आमचं स्थान कुठे आहे ते सांगतातच.
की आम्ही जातो कुठे तर आम्ही वैकुंठातच जाऊन पोचतो. म्हणजे सगुणाच्या उपासकाला मला कुठे निर्गुणाला भिडायचं आहे वगैरे असं तो काही म्हणतच नाही. मग जरी निर्गुणाचा अनुभव घेतलेला असला तरी तो अखंड सगुणात रमलेला असतो. तर भक्तिमार्गाचं असं झालं. योग मार्गाचं कैवल्याचा विचार आहे, कर्म मार्गाचा विचार आहे की स्वर्ग कामो यजेत. अगदी स्वच्छ उत्तर देऊन टाकलेले की स्वर्गाच्या प्राप्तीकरताच या मार्गाचा अवलंब आहे आणि योग मार्गाचा अवलंब कैवल्याकरता आहे. तसाच कर्ममार्गाचा अवलंब जसा झाला, जसा भक्तिमार्ग तसा ज्ञानमार्गाचा आहे की ज्ञानाने त्याचं स्वरूप ओळखून घ्यायचं आणि हे नाही हे नाही हे नाही हे नाही व्यतिरेकाने. आणि आहे म्हटलं तर त्याचं अस्तित्व आहे, तो आहे. याच्यापेक्षा असणे ही जी कंटिन्युअस टेन्समध्ये असणारी, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असणारी जी स्थिती आहे तेवढी स्थिती आहे की सातत्याने काळ त्याला पास्ट प्रेझेंट फ्युचर नाही आहे. म्हणजे भूत वर्तमान भविष्य त्याला नाही आहे. पण आम्हाला बोलायला आहे ना की आम्ही भूताचा आणि भविष्याचा विचार करतो, वर्तमानाचा विचार करतो. त्यामुळे हा वर्तमान कसा आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे की सातत्याने तीच वर्तमान अवस्था आहे असणे. आणि ती सातत्याने असणारी वर्तमान अवस्था आणि त्याचं ज्ञान किंवा त्या स्थितीत राहणं ज्ञानाचा मार्ग आहे. हे सगळे चारही मार्ग पुन्हा एकदा आपण का बोललो, एक प्रास्ताविकामध्ये त्या विषयाचा एक उल्लेख करायचा, पुन्हा आपल्या मनात तत्वज्ञानाची एकदा उजळणी. त्याच्यापेक्षा काही त्याची गरज नाही आहे, आपल्याला माहीतच आहे हा सगळा विषय. तर भगवंत म्हणतो हे सगळं मला आवडतंच. कोणत्याही मार्गाने लोक येऊ दे ते माझ्यापर्यंतच येतात, पोचतात. मला त्यांच्या त्या त्या मार्गाविषयी प्रेम आहे. त्या सगळ्यांच्या ठिकाणी मी त्यांना भेटणार, प्रसन्न होणार, त्यांच्यावर कृपा करणार, अनुग्रह करणार, सगळं आहे. पण तरीसुद्धा माझ्या आवडीचं म्हणून एक काही वेगळं राहतं. जसं माऊली म्हणतात की सगळे मार्ग काय ज्ञानेश्वरी पाहिली की कळतंच आहे की माऊलींनी प्रत्येक मार्गावरचा आपला अधिकार, म्हणजे आपण म्हणायलाच नको आहे, साक्षात स्वतः विष्णू रूप आहे, स्वयं भगवान विष्णू असंच त्यांचं वर्णन केलं आहे. सगळे त्यांचीच तर उपासना करतात. त्यामुळे कोणत्याही मार्गाचं वर्णन करताना माऊलींच्या मुखातून आलेलं त्या मार्गाचं जे वर्णन आहे ते तसंच आहे की ते वर्णन सामान्य नाहीच आहे. म्हणजे त्याचा अधिकार सामान्य नाही, त्याची गोडी कशी सांगावी आणि मुख्य म्हणजे त्याचा अधिकार कसा सांगावा. कारण विशेषता अशी आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानमार्ग सांगितला तर त्या ज्ञानमार्गातला प्रत्येक शब्द शिरोधारी आहे, प्रत्येक शब्द केवळ सत्य आहे, प्रत्येक शब्द केवळ तत्वज्ञानाला पर्यायी आहे. काय म्हणजे काही विलक्षणच आहे सगळं. त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच्यावर कुणीतरी मल्लीनाथी केली आहे, होऊ शकत नाही. अंतिम आहे, ते जे सांगतील तो शेवटचा शब्द आहे. आणि त्यामुळे इथे सगळेच मार्ग तितक्याच अधिकाराने, तितक्याच प्रभावाने, तितक्याच प्रकर्षाने, तितक्याच उत्कटतेने सगळे मांडलेले असून सुद्धा ते म्हणतात, अर्जुना आता मी तुला अगदी माझ्या जीवीचं गुह्य आहे ते तुला सांगतो की जे खरंच केलं असता किंवा तसा जर मनुष्य वागला किंवा तशी जर साधना करत गेला तर तो मला प्रिय आहे. किती प्रिय आहे की आता तो नाही, माझ्या मागे साधना करण्याकरता येणार नाही, आता मी आहे, आता मी त्याच्या मागे आहे. जसं कबीर म्हणतात तसंच आहे की एक स्थिती अशी येते की भगवंत आमच्या मागे फिरतो, हम करे आराम. आमच्या म्हणजे आम्हाला आता त्याच्या मागे धावायची गरज नाही. आजपर्यंत आम्ही धावलो, आता तो पीछे पीछे आएगा, हम करे आराम. त्याचं मागे मागे येणं सुरू झालं. त्याचं इथे भगवंत म्हणतात की काय सांगू तुम्हाला माझ्या जीवाची आवडी. माझ्या भक्ताकरता काहीही करायला मी लाजत नाही. आणि नुसतं म्हटलं नाही, कारण हा वारकरी संप्रदाय किंवा माऊली जे जे बोलते असं वाटतं की खरंच आपल्याला सांगते की आपलं मन आश्चर्याने, थोडंसं भक्तीने भारावून जातं, भरून येतं, गहिवरून येतं. असं वाटतं की यांनी एक शब्द लिहावा आणि लगेच त्याचं प्रॅक्टिकल करून दाखवू प्रत्यक्षात. माऊलींनी इथेही म्हटलंय, आपण अध्याय घेताना किंवा
विचार करताना आपल्या लक्षात येईल की मी कुणाचंही काही करायला लाजत नाही. कुणाचाही, मी माझा जो भक्त आहे तो कोणाचा आहे, कोणत्या जातीतला आहे, त्याचा अधिकार काय आहे, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या माझ्या भक्तीच्या प्रांतात तो माझा एक भक्त झाला की त्याचा अधिकाराचा प्रश्नच येत नाही. त्याच्या जातीचा, वर्णाचा, व्यवस्थेचा, ज्ञानाचा, अज्ञानाचा, श्रीमंतीचा, गरीब, काही तिथे राहत नाही. म्हणजे अक्षरशः त्यांनी बाळंतपण केली. आता भगवंतानी येऊन बाळंतिणीच्या करता, आपल्या भक्ताच्या करता बाळंतपण करावं, म्हणजे इथपर्यंत कुठलंही काम करायला तो सोडवून आणि भक्तांना संकटातून त्यांच्याकरता नाथांच्या घरी श्रीखंड येऊन पाणक्याची सेवा करील, बाळंतपण करील. म्हणजे आता कठीण झालं. म्हणजे असे छान छान भक्तांच्या मध्ये लिहिलेल्या काव्यांमधनं वगैरे म्हणतात, शेवटी रुक्मिणी होता म्हणाली आता कहर झाला. आता भगवंतानी किती भक्तांना शरण जावं आणि त्यांनी त्यांची कामं करावी. म्हणाले आता भक्तांच्या घरी जाऊन हा बाळंतपण करतो, बायकांची कामं सुद्धा करतोय. म्हणाला आता काय करायचं. थोडक्यात काय, भगवंतानी जे म्हटलंय, मला म्हणायचा माझा मुद्दा असा होता की माऊलींनी जे म्हणजे वारकरी धर्म, त्या वारकरी धर्मामध्ये भागवत धर्म आहे. भागवत धर्माची सगळी सूत्र घेऊन माऊलींनी गीतेवरचं हे भाष्य केलंय. माऊलींची भावार्थ दीपिका काय गीतेवरचं भाष्यच आहे. ते भाष्य करताना ते भाष्य नुसतं भाष्य नाही झालं. त्या भाष्याबरोबर या समाजामध्ये, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्राच्या बाहेर तो थोडा पसरला, कारण मराठी भाषिकांशी तो धर्म जास्त निगडीत राहिला. तो म्हणजे वारकरी संप्रदाय निर्माण झाला तो भागवत धर्मामधून. भागवत धर्म असे तो हिमाचल माहिती आहे, कारण भागवत पुराण त्याचा पाया आहे किंवा त्याच्यावरती तो बेतलेला आहे. पण इथे या वारकरी संप्रदायामध्ये माऊलींनी त्याची स्थापना केली, त्या भागवत धर्माची. पण माऊलींनी जे लिहावं ते प्रत्यक्षात वारकरी संप्रदायामध्ये प्रकट व्हावं. त्यांनी 18 पगड जमात याच्यामध्ये येईल. 18 पगड जमातीमध्ये संत निर्माण झाले, एकापेक्षा एक अधिकारी निर्माण झाले. त्याच्यामध्ये भगवंतानी त्यांच्याकरता जे लाघव केलंय, जे प्रेम दाखवलं, तुम्हाला संबंध भारतात दिसणार नाही. एका ठिकाणी थोडक्या काळात, आजच्या 700 वर्षामध्ये, त्यातलाही तो विशिष्ट काळ आपल्याला माहीतच आहे. म्हणजे ज्ञानदेवांच्यापासून अगदी तुकाराम महाराजांपर्यंत, म्हणजे 300 वर्ष आपण मागे जाऊ पाहिजेत, जास्त नाही जायचं म्हटलं तरी. त्या 400 वर्षाच्या किती संत व्हावे, काय अधिकाराचे संत व्हावे, त्या संतांचे जे अनुयायी आहेत, शिष्य आहेत, त्यांच्याही जीवनात काय अधिकार निर्माण व्हावा, संबंध महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे एक घराणं तयार व्हावं, त्या घराण्याची परंपरा ठिकठिकाणी निर्माण व्हावी. आणि त्यामुळे संत परंपरेने असं समृद्ध असलेलं जे महाराष्ट्राला मिळालेलं देणं आहे, त्याला काही तोड नाही, भारतभरामध्ये नाही. माऊलींचं मोठेपण तिथं कळतं आपल्याला की केवढं निर्माण झालं. आणि असं जशी एखादी वीण गुंफावी ना, तसं ती वीण आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आजच्या घडीला सुद्धा आपल्या लक्षात येतं की इतकं समृद्ध असं संप्रदायाचं पक्केपणाने विणलेलं स्वरूप बघायला मिळतं. त्याचं कारण असं की माऊलींनी जे मांडावं ते व्यवहारात प्रकट व्हावं. म्हणजे मला त्याचं मोठं आश्चर्य वाटतं की सगळी संत परंपरा अशी म्हणून निर्माणच झाली. जिथे तिथे असे संत निर्माण झाले की माऊलींचा एक मांडलेला, माऊलींचा म्हणजे वारकरी संप्रदाय मांडलेला एक भाव, त्या एकेका भावाकरता एक संत आहे. आपण पुढे त्याच्या कथा बघू, आज आपल्याला प्रस्थानिक कथेचा विचार नाही करायचा. पण म्हणजे संतांच्या मध्ये चोखा मार कसा, त्याची सोयरा कशी, अवघा रंग एक झाला म्हणते, रंगी रंगाला श्रीरंग. काय जिला 2 शब्द अक्षर कळत नाही, अवघा रंग एक झाला, याच्यात केवढं तत्वज्ञान मांडून जाते. आणि काय अभंगांच्या रचना आहेत तिच्या, सुंदर सुंदर. चोखा महाराजांच्याच आहे, तुझ्या उष्ट्यासाठी आलो.
तुझ्या महाराचा मी महार, म्हणजे तुझ्या चाकराचा मी पडचा करे. किती लीनता, किती नम्रता घ्यावी. म्हणजे एकेकाने एक एक गुण उचललाय आणि त्यांनी आपापल्या जीवन नुसतं धन्य नाही. आता गोरा कुंभार आहे, काही नाही, भगवंताचं नामस्मरण घेत राहील. कशाच्याही गोष्टी म्हणजे नाही नाही म्हणजे अवघं जग विसरून नामस्मरण. काय त्याच्यामध्ये माती तोडवतायत, त्याच्या खाली आपलं लेकरू तोडवलं गेलं, कळलंही नाही त्यांना. इतका तो मनुष्य रंगलेला आहे, त्याची पत्नी, मग तो सगळा घडलेला प्रसंग. पण शेवटी भगवंताला ते भक्ताच्या ठिकाणी झालेलं दुःख, मग भक्ताला दुःख झालं, भक्ताला शोक तर नाहीच झाला. कारण भक्ताला शोक कसा होईल, तो भगवंत आयत्त आहे. त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये आपलं लेकरू गेलं याचं दुःख असेल नसेल कसं, पण त्याच्या पुढं जाऊन जे घडलं त्या स्त्रियांच्या ठिकाणी मात्र सगळा शोक संताप. कोण तुझा तो विठू काळा, आणि त्यांनी तुझं माझ्या प्रपंचाचं वाटोळं केलं, तुझं तर वाटोळं झालंच, वगैरे वगैरे जशा शिव्या घालाव्यात. आणि भगवंतानी पुन्हा प्रसंग लाघव करून रांगतो मूल आणावं आणि पुन्हा त्यांचं मूल हे जगातला केवढा चमत्कार आहे. एक देह संपून गेलेला आहे, त्याच्या बरं काही ते लहान मुलं आहे ते गेलं आणि त्याचं शरीर आहे आणि त्या शरीरात प्राण ओतला नाही. जे शरीरच नाही ते तेच तसंच अगदी. भगवंताला काही अशक्य आहे असं नाही. नियमाला अपवाद केवढा आहे हा, की एक तेच शरीर पुन्हा निर्माण होऊन पुढं जिवंत होणं आणि राहणं. म्हणजे हा एकच झगडला आहे असं नाही, हा भारतभरात कुठे कुठेही घडला असेल. सगळेच आपल्याला आत्ता सांगायला किंवा दृष्टांत द्यायला म्हणून आत्ता उदाहरण म्हणून समोर आहेत असं नाही आहे, माहिती नाही आहेत आपल्याला. म्हणजे सांगायचा हेतू असा की हे कसं घडलं. म्हणजे ह्या संप्रदायाला निर्माण करणारा जो महात्मा ती ज्ञानेश्वर माऊली, आणि त्यांनी या 9व्या अध्यायामध्ये माझी भक्ती कशी करा, भगवंत सांगतो की मला कशी भक्ती अपेक्षित आहे. म्हणजे अपेक्षा नाहीच, मी त्या भक्ती करता वेडा आहे. मांडणीच मुळी अशी आहे की त्या मांडणीत भगवंत मला असं पाहिजे आहे म्हणून मी मागतो असं म्हणत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन माऊली मांडताना फक्त भक्ताच्या भक्तीची थोरवी गाते. भगवंताच्या अपेक्षेमधून भक्ती मांडत नाही, भक्तांनी केलेल्या भक्ताच्या थोरवीमधून भक्तीचं महात्म्य मांडतात. म्हणजे भगवंतानी म्हणावं, अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. भगवंत म्हणेल. पण इकडे मन्मनाभव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव येष्यसि सत्यम ते. काही नाही, भगवंतांनी सांगितलं. आता इथं फक्त म्हटलं की माझा हो, अमुक कर, म्हणजे मद्भक्त हो वगैरे वगैरे, सर्वस्व तुम्हाला समजतो. पण त्याच्या पुढं जाऊन माऊली जे बोलते ते असं आहे, म्हणजे आपण ज्याला एक वरकडी म्हणतो ना, की त्या मवाळगीची किंवा त्या शरणागतीची किंवा त्या संवेदनशीलतेची किंवा ती जी जाणीवेची जे हळुवारपण आहे, जी जवळीक आहे, त्या सगळ्याचं एक ना त्यांनी असं विलक्षण रसायन केलं या 9व्या अध्यायामध्ये. आणि त्यांनी 9व्या अध्यायात असं म्हटलं की तो काय करील ते, तो जी भक्ती करील ती, तो जशी भक्ती करील ती, त्याची भक्तीच अशी आहे की तो सगळं काही माझ्याकरता अर्पण करून टाक. त्या भक्ताला वेगळं काही उरतच नाही. किंबहुना भक्ती करायची आहे, करायची असते ही जाणीवच नाही. भक्ती ही त्याची सहज स्थिती आहे, सहज भाव आहे. आणि त्यामुळे त्या सहज भावातली ती जी सहज भक्ती आहे तिला एका विशुद्धतेच्याशिवाय दुसरं रूपच नाही. म्हणजे ह्या जगातलं परमात्म तत्व जे एकटं एक निखळ आहे, एकटं एक विशुद्ध आहे, तशी ही भक्ती पण विशुद्ध आहे.
आणि ही भक्ती इतकी अवघड आहे, ती जगामध्ये खूप फिरून बघायला मिळणार नाही. अनेक भक्त दिसतील, अनेक संप्रदाय दिसतील, अनेक लोक भेटतील, परंतु भक्तच असतील, ते भगवंताची भक्ती करतील, पण ही जातकोळी इथे येणार नाही. हे मला म्हणायचं असं आहे की भगवंतानी तर भक्तांना जा म्हणून पाठवलं असेल आदेश, तिकडे आणायचे कुठून असे भक्त? अशी भक्ती येणार कुठून? मनुष्य आपल्या प्रगतीच्या प्रत्येक जन्मामध्ये पुढे पुढे जात राहिला असं म्हटलं तरी सुद्धा अंतिमतः त्याच्या पूर्ण कृपेशिवाय ही भक्ती मिळू शकत नाही. आणि तुम्हाला सांगते, सगळ्या उपनिषदांचं सार म्हणून जर काही असेल तर मला आवडणारा एकच श्लोक आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन किंवा बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. मला तो ना प्रवचनाने मिळतो, ना अभ्यासाने मिळतो, ना तपाने मिळतो. अशी किती किती साधन मार्गांची नावं सांगू म्हणाले आपल्याला, त्या कशातूनही तो मिळत नाही. तो मिळतो यमे वैश वृणुते तेन लभ्या, त्यानी ज्याला वरला आहे. यमे वैश वृणुते, तो ज्याला स्वीकारतो. यमे वैश वृणुते तेन लभ्या, त्याला प्राप्त होतो. आणि तो काय करतो? त्याच्याकरता विवृणुते तनुस्वाम, आपली तनू प्रकट करतो. आपलं रूप आहे कुठे त्याला तनू? विचार करत गेलं तर त्याचं निर्गुण रूप विचारामध्ये घेतलं तो तनू कुठे आहे त्याला? त्याचं असं काहीच साकाराला म्हणजे वाटावं दृष्टीला असं साकार असं रूप नाही. साकाराला आणणं हे त्याच्या निर्गुणांनी यावं असंच काम आहे. भक्ताकरता आणतो, ती सुद्धा कशी तनू आणतो? त्याला वाटतं ती नाही, भक्ताला आवडते ती. म्हणजे विठ्ठलाच्या भक्तापुढे राम येऊन नाही उभे राहणार, तर रामाची उपासना करणाऱ्या पुढे राम उभे राहतील. विठ्ठल म्हणजे किती किती भक्ताशी अर्जवी असावं किंवा भक्ताला किती शरण असावं. नाहीतरी भगवंतानी भागवतामध्ये म्हटलंच आहे की मी भक्त पराधीन आहे, मी भक्ताला अधीन झालेलो आहे, पूर्णपणे अधीन झालेलो आहे. आणि त्यामुळे तो जे म्हणेल ते. आणि माऊलींचा आवडीचा अध्याय का इथे जे तत्वज्ञान सांगितलं आहे त्यामध्ये त्यांनी जी भूमिका सांगितली आहे भगवंतानी, ती भूमिका त्यांच्या आवडीची आहे. त्यामुळे भगवंत या ठिकाणी जे बोलत आहेत ते माऊलींच्या जीवीचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा अध्याय माझ्या आवडीचा आहे. काय या अध्यायाचं नमन आहे, जे सद्गुरूंना सांगितलं आहे. नमनाच्या वेळी आपल्याला ते लक्षात येईलच, परंतु नमनाची सुरुवात करताना सुद्धा त्यांनी जो गोडवा आहे त्यात ती सहजता आहे. आधी माऊलींची सगळीच नमनं सद्गुरूंना समर्पित आहे, हेही नमन सद्गुरूंना समर्पित आहे. परंतु मांडणी इथली फार लढीवाळ आहे, फार गोड आहे. प्रत्येक ओवी जशी काही मधामध्ये वर्ष मुरड ठेवली आहे आणि मग ती अगदी चांगली पाकावली आहे मधानी, अशी गोड गोड अगदी मधुर आहे. त्यामुळे इथे सुद्धा ते म्हणतात, पहिलीच ओवी आहे त्यांची, तेव्हा ते म्हणतात तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? मी तुम्हाला स्वच्छपणाने सांगतोय, अगदी स्पष्टपणाने सांगतोय, अगदी उघड सांगतोय, अगदी प्रतिज्ञेवारी सांगतोय, म्हणजे अगदी शपथेवार तुम्हाला सांगतो. फक्त इकडे एकदा अवधान दिजे सर्व सुखाची पात्र होईल, सर्व प्रकारच्या सुखाची पात्रता होईल. मी नेहमी म्हणते अध्यात्माचा विषय घेतला अभ्यासायला की एक लक्षात घ्यावं, आम्ही सामान्य माणसं असतो. आमची भक्ती काय, आमचा व्यवहार काय, आमचं वागणं काय, ते सगळं चुका आणि बरोबर यांनी मिश्रितच असतं. ते काही सगळं चुकीचं असतं असं नाही आणि सगळं बरोबर असतं असं तर मुळीच नाही. मनुष्याला वाटतं मी करतो ते बरोबर करतो, पण त्यातल्या ज्या चुका असतात किंवा काय जे असेल कमतरता कोणी वाचतील त्या. पण तत्वज्ञान सांगताना हे सगळं सोडा आणि इकडं या असं तत्वज्ञान सांगत नाही. तत्वज्ञान एवढंच सांगतात की अवधान एकले दिजे, म्हणजे बघा मी सांगतोय याच्याकडे लक्ष द्या, सर्व सुखाची पात्र होईल.
म्हणजे मी काय तुला भगवत भक्ती करायला सांगतोय का? फक्त तू प्रतिज्ञोत्तर माझे कशा करता तुला सगळी सुखं मिळतील. अरे तुला प्रपंचाच्या सुखाची गोडी आहे ना, अरे त्याच्याकरता सुद्धा हेच कर बाबा. तुला जर ती मान्य आहे, तुला मी म्हणतच नाही की तुझं प्रपंचामध्ये असणारं मन जे आहे, गुंतलेलं मन जे आहे ते तू काढून घे. काढणं अवघडच आहे हो, असं कुठे असतं. कुठलीच गोष्ट काढून घेणं अवघड आहे. साध्या एवढ्याशा मनुष्याच्या घरातल्या लहान लहान वस्तू करता त्याचा जीव वरखाली होतं. म्हणजे अगदी भक्ताचा सुद्धा होतो. माझ्या वडिलांचे मित्र होते आणि अगदीच खूपच सात्विक, अत्यंत सात्विक. म्हणजे हातातली माळ त्यांनी कधी खाली ठेवली नाही. अखंड त्यांचा माळ हातात घेऊन जप असे, सातत्याने जप चालायचा. त्या सातत्याने चालणाऱ्या जपामध्ये ते रमलेले असे. अत्यंत तेजस्वी होता चेहरा त्यांचा. मुळात सात्विक होते, साधनेची अशी उत्तम जोड होती त्यांना. तर मुंबईच्या प्रवासात सचिवालयात नोकरीला जायचं, तर रेल्वेने म्हणजे लोकलनी जायचं. तर काय झालं, ते गडबड झाली, कोणी रेल चढलं, फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये गर्दी झाली. हे उतरताना काय अनावधाने ते म्हणले मला काही कळलं नाही आणि त्यांच्या हातातली ती जपाची माळ पडली. तर ते खाली उतरल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांना रडूच यायला लागलं. ते रेल्वे पोलीस रेकॉर्डिंग संपलं. तर त्यांनी त्यांच्याकडून त्यांनी कंप्लेंट केली, सांगितलं, तक्रार नोंदवली त्यांच्याकडे. म्हणाले अहो काय करू, माझी माळ गेली. कशी होती, काय होती, केवढी होती? नाही म्हणजे एवढी माळ होती, मोठी होती हो. म्हणले काय करू मी, मला मग लक्षात आलं नाही हो. बिचारे गया वया त्या माणसाला असं वाटलं काय बाबा या माणसाची एवढी मोठी माळ गेली. आणि नंतर ते गेले तिथल्या ऑफिसमध्ये रेल्वेच्या आणि त्यांना तिथे सांगितलं. त्यांनी विचारलं मग कशाची होती काय? ते म्हणले तुळशीची होती. तुळशीच्या माळेची कसली कंप्लेंट करताय? त्या माणसाला म्हटलं एवढं काय दुःख? म्हणे त्याला काय, मी तुम्हाला सुंदर तुळशी, तोही असाच खेड्यातनं आलेलाच माणूस होता. तो म्हणला अहो आमच्याकडे इतक्या सुंदर तुळशीच्या माळा करतात, मी तुम्हाला तुळशीची माळ सुंदर माळ करून आणून देत, तुम्हाला बाबा एवढं कशात दुःख? खूप छान चेहरा त्यांचा, म्हणजे असा अगदी आकर्षक, एखादा खरंच एखादा संत महंत बघावा असा त्यांचा चेहरा होता. त्यांनी त्याला मोठ्या माणसाला फार प्रेम म्हटलं. तो म्हटलं बाबा तुम्ही का दुःखी होता, एवढे चांगले भक्त भगवंताचे. आणि म्हणाले की मी तुम्हाला छान माळ करून आणून देईन, माझ्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला काही वेळही लावणार नाही, 8 दिवसाच्या. ते म्हटले हो तुम्ही द्या, मी सुद्धा येईन माळ करून, मलाही अडचण नाही आहे. एवढा जप केलेली माझी माळ गेली, माझी माळ गेली. तर असं आहे. त्यांच्या घरातली घरी आले संध्याकाळी, ते म्हणजे आज काही मला जेवण जाणार नाही. त्यांच्या पत्नी म्हणाल्या अहो काय झालं ना जेवायला? तर ते म्हणले काय करू, माझी माळच गेली. तर त्या म्हणाल्या मग काय झालं? असं कसं म्हणाले? आज वर्षानुवर्ष ज्या माळेने जप केला ती माझी माळ गेली. त्या म्हणाल्या म्हणजे? ते म्हणाले म्हणजे काय, एवढी मोठी माळ गेली त्याचं दुःख नाही का? ते म्हटले अहो तुमचा देव तुमच्या जवळ आहे, माळ काय तुमचं साधन आहे ना. मग ती माळ गेली म्हणून बिघडलं कुठे? दुसरी माळ घ्या. तुम्ही एवढे देवाचे भक्त, म्हणजे आम्ही तर काहीच करत नाही, पण आम्हाला कळतंय की माळेत काय आहे, देव तुमच्या हृदयात आहे. तर ते म्हणले काही असू दे, माझ्या देव जरी हृदयात असला ना तरी त्याच्या नावाने जी पवित्र झालेली माळ आहे ती माझ्याकडनं सुटली. म्हणजे तुला वाटत असेल माझी आसक्ती सुटली, मुळीच नाही सुटली. माझी माळेतली सुद्धा आसक्ती सुटली नाहीये. तर पुढच्या आसक्तींच्या गोष्टी काय बोलतेस? म्हणजे मला सांगायचं असं आहे की कितीही सात्विकता असली तरी सात्विक तरी का होईना आसक्तीच असते, राहते, मनुष्य आहे. तर त्यामुळे इथे ते म्हणतात की अरे सर्व सुखासी पात्र होईल. तुला मी अवधान मागतोय, पण ते अवधान कशाच्या बदल्यात मागतोय? मी अवधान एकाच्याच बदल्यात मागतोय आणि ते म्हणजे असं तुला सर्व सुख देणार आहे. त्या सर्व सुखाच्या बदल्यात तुझं मला काय ते अवधान दे.
त्या माऊलींचा जो गोडवा आहे ना, ती एक एक ओवी चिंतन करत बसावं. आपल्याला खरंच सांगायचं तर ती आनंदाशिवाय दुसरं काही देतच नाही. अशी खोल खोल नेते आपल्याला त्या आनंदामध्ये, की अहो तुम्हाला ज्ञान आम्हाला सांगायचं आहे. भगवद्गीता आहे, भगवंतांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, ते तुमच्या मुखातून आम्हाला समजून घ्यायचं आहे. समजून घेणारे आम्ही, अधिकारी तुम्ही आम्हाला सांगता. तुम्हीच आमचा कळवळा, तुम्हीच आम्हाला कळवळून विनंती करता. कशा करता? तुम्हाला विनंती करायचं काय कारण आहे? की ऐका हो, जरा ऐका हो. जे त्यांना माऊली हे अभिधान उभीच आलं नाही. ती हीच उर्मीच तशी आहे, तो भावच तसा आहे. आतून येणारी अशी प्रत्येक जी भावनेची उचल आहे ना, ती अशीच आहे की जी फार आजीजी आहे त्याच्यामध्ये, फार कळवळ आहे. आपण अशी कल्पना जरी केली ना, तरी अंतःकरणाला इतका कळवळा येईल का आपल्या, किंवा असं मन इतकं आपलं रुजू होईल का, इतकं प्रेम आपल्याला येईल का दुसऱ्याच्या विषयी. जई जगा धाकुटे होई जे तई जवळ एक माझी, म्हणजे सगळ्या जगात मी धाकटा आहे असं आम्हाला कधीतरी वाटेल का? कुठंतरी आम्हाला आमचं नाही, मला हे कळतं आहे. दुसरा फार शिकवायला लागला तर लगेच आपण म्हणतो एवढं सांगू नका, आम्हालाही काहीतरी कळतं. म्हणजे आमच्यासारखा तर म्हणतो आमचे केस काही उन्हाने पांढरे नाही झाले, आम्हालाही काहीतरी अनुभव आहे, आम्हालाही काहीतरी. जात नाही अहंकार निशेष गेल्याची जी खूण आहे त्याची सुद्धा परिसीमा माऊलींच्या ठिकाणी. त्यामुळे त्यांचं माऊली पण वेगळं आहे. ते सगळं माऊली पण इथे जे प्रकट होतं, सांगण्याचा हेतू असा इथे की एवढंच मागितलं आपल्याकडे की अवधान आहे परी अवधान ऐकले तिचे सर्व सुखासी पात्र होईल. हे प्रतिज्ञोत्तर माझे, मी तुम्हाला प्रतिज्ञेने सांगतो हो म्हणाले. आणि परी प्रौढीनं बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. मी अधिक सलगी करून तुम्हाला सांग, कारण हा विषय आपण आता का या ओव्यांवर आलो प्रास्ताविक करताना, की यांचं जे नमन आहे, या नमनामध्ये त्यांनी नमनच त्यांच्या तत्त्वज्ञानाचं उत्तर आहे. अनेक ठिकाणी खरं तसंच आहे. माऊलींच्या प्रत्येक अध्यायाच्या नमनामध्येच त्या अध्यायाचा विषय येतो. म्हणजे तिथे काय तत्त्वज्ञान सांगायचं आहे, किंवा माऊलींच्या दृष्टीने तिथं काय भाव प्रकट होतो, किंवा कोणत्या प्रकाराने ते प्रकरण समजून घ्यायचं आहे, किंवा भगवंताचा जो भाव आहे त्यातला तो भाव आमच्यापर्यंत पोचवताना नेमकं त्याचं माध्यम भावात्मक दृष्टीने, ज्ञानात्मक दृष्टीने, भक्तीच्या दृष्टीने कसं आहे, याची मुळी ती खरंच नमन म्हणजे प्रस्तावना असते. तसं इथे आहे की किती रुजू व्हा भगवंताच्या भक्ती करता, किती अंतःकरणाची मवाळगी साधा भगवंताच्या भक्ती करता. ते सांगताना ते म्हणजे खरं सांगू का, मी तुम्हाला काही शिकवण्यासारखं नाही आहे, मी काय शिकवायचं आहे तुम्हाला, पण मी जरा तुमची सलगी करतो आहे. म्हणजे थोडीशी अतिरिक्त वागणं आहे माझं, किंवा थोडं आगाऊपणा आहे, किंवा थोडं माझ्या ठिकाणचं मी अधिकार वापरतो आहे की नाही मला वाटतं आहे सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणाले की कारण का म्हणाले मी सांगतो आहे तुम्हाला असं का, जे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आईसी. म्हणाले माझं माहेर आहे आणि तुमच्यासारखं श्रीमंत माहेर आहे, त्या माहेरामध्ये काय होत नाही, काही लाड करा, लळे यांचे लळे पुरती. त्या ठिकाणी लाड करायचा म्हटलं तर त्यांना काय कमी आहे का, लाड होतोच आहे. काहीही मनोरथ करावा तो पुरा व्हावा. भगवंत ते तसं आहे. तुमच्याजवळ आलो आहे मी आता, तुम्ही असे श्रीमंत आहात की तुमच्याकडे नाही यायचं आणि मागायचं तर कुणाकडे मागायचं. आणि म्हणून तुमचे या दिठीवे याची ये बोले ससिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखोनी लोळे श्रांतूजी मी. आणि मी श्रांत झालं तुमच्या दृष्टीने, तुमच्या एका कटाक्षातच जे शांती आहे, जी समाधान आहे, जी तृप्तता आहे, जे दुसऱ्याला निववण्याचं जे सामर्थ्य आहे, ते सगळं मी अनुभवलं आहे. आणि त्यामुळे प्रभू तुम्ही सुखामृताचे डोळे,
वगैरे वगैरे. मग पुढे त्यांनी वर्णन केले. पण त्यांनी सांगितलं जे ते विशेष असं आहे की अवधारा आवडे तेसणा घुंगुरू परी महातेजी न मिरवे काय करू अमृताची या ताटी ओगरू ऐसी रस सोय कैची. अवधारा आवडे तेसणा घुंगुरू काजवाय. त्याला वाटलं काय करावं की महातेजी न मिरवे काय करू. त्याला वाटलं की मी दिवसा सूर्याच्या समोर मी चमकावं, कसं शक्य आहे, तो तर काही चमकू शकत नाही. तसंच म्हणाले अमृताची या ताटी ओगरू ऐसी रससोय कैची. अमृताच्या ताटात आता पक्वान्न वाढायचंय. आता अमृतापेक्षा श्रेष्ठ पक्वान्न मी कुठून आणू. आणि त्यामुळे ते पुढे म्हणतात पुष्कळ चांगले दृष्टांत दिलेत त्यांनी. परंतु त्या दृष्टांतांच्या मध्ये त्यांनी एवढं असं म्हटलंय की मी आता चंद्रापासवनी निवविते ते अमृताहुनी जीवविते ते अवधाने की जो वाढते मनोरथा माझी या. परी आता चंद्रापासोनी निवविते. परंतु म्हणाले आता परिस्थिती अशी आहे की चंद्रापेक्षा सुद्धा शीतल करणारं असं कोण आहे की चंद्राची शीतलता त्याच्याही पेक्षा कुणाच्याकडे मी शीतलता आणावी जे अमृताहुनी जीवविते. अमृत जर अमर करतं तर त्या अमरतेपेक्षा जीवन वाढवणारं. आता अमरता म्हणजेच परिसीमा आहे. त्याची परिसीमा गाठून त्याच्या पुढे जाणारं असं आणखीन काय आहे अमृतापेक्षा विशेष. तेणे अवधाने. या तुमच्या अवधानामध्ये त्याचं वर्णन करतात की जो वाढते मनोरथा माझ्या. असं जे तुमचं अवधान आहे, असं जे तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊन ऐकणार आहात, असे श्रोते हो काय अधिकार सांगू तुमचा की त्याच्यामुळे काय वाढतं आहे तर माझे मनोरथ माझी या. माझ्या मनोरथाला तुम्ही वाढतं केलं तर कोण अवधान देणार माऊलींच्या पुढे. आणि केलंय काय श्रोत्यांना, चंद्राहून शीतल आहे, अमृताहून श्रेष्ठ आहे. म्हणजे ही जी नम्रता आहे ना, ती त्यांचं जे सगळं 9व्या अध्यायाचं प्रेम आहे ना, त्या प्रेमामुळे खरं म्हटलं तर आपण जरा आपल्याला मोह वाटला याचा की काजई दिठिया तुमचा वरुषे तै सकळार्थ सिद्धे मती पिके एरवी कोंभेला उन्मेषू सुखे जरी उदास तुम्ही. आणि मी लिहितोय का? मी लिहितच नाही आहे. मी फक्त तुमच्याकडे पाहतो. तुम्ही माझ्याकडे इतक्या अवधानाने श्रवण करताना मला दिसले की काय होतं म्हणाले, माझा एरवी कोंभेला उन्मेषू, लगेच माझ्या ठिकाणी कोंब फुटतो. म्हणजे माझ्या उत्साहाला आणखीन कोंब फुटतात. म्हणजे कोंब फुटतो हा मी तुम्हाला त्याची प्राथमिक अवस्था सांगितली. तो नुसता कोंब नसतो, पुढे त्याचे दोन होतात. इतका तो उत्साह माझा वाढतो आणि इतकं काही माझं अंतःकरण भरून येतं की माझं मलाच कळत नाही इतका माझा उत्साह. पण तुम्ही जर माझ्याकडे लक्ष देत नाहीये, असं जरी उदास तुम्ही असं जर म्हणाले मला वाटलं तर एरवी कोंभेला उन्मेषू सुके झालं म्हणाले. माझ्या हातनं काही कुणाच्या जीवावर माऊली लिहितीये. म्हणजे किती त्या सामान्य श्रोत्याला एक आहे, त्यांच्यापुढे साक्षात बसलेले सद्गुरू आहेत. म्हणजे हे सगळं वर्णन आपण सगळ्या श्रोत्यांना न लावता फक्त सद्गुरूंना लावावं. सद्गुरू कशाला उदास होतील, होणार नाही. पण तरीसुद्धा एक गोडवा आहे प्रेमातला की बाबा तुमची उदासीनता का, तुम्ही म्हणजे होणारच नाही कधी. परंतु सद्गुरुराया तुमची एवढीशी सुद्धा उदासीनता मला सोसता येत नाही. म्हणजे मी राहू शकत नाही त्याच्यापुढे. माझं प्रत्येक स्फुरण, माझा प्रत्येक श्वास, माझी प्रत्येक ओवी तुमच्यावरच आहे. आणि त्यामुळे इतकं सुंदर वर्णन प्रेमाचं. आपण नेहमी म्हणतो की शब्दांना नेहमी मर्यादा पडते, पण माऊलींना ती मर्यादा जाणवतच नाही. ते ढीग म्हणू दे की शब्दे विण संवादू गुजे विण अनुवादू. सामान्य त्याचा संदर्भ वेगळा आहे, पण अगदी तो संदर्भ सोडून सामान्य संदर्भात जर आलो आपण की शब्दे विण संवादू गुजे विण अनुवादू अशी जी स्थिती आहे ती शब्दाशिवाय संवाद
आणि गूढतेशिवाय अनुवाद त्याचा किंवा गुढाचा अनुवाद करताना तो आपोआप व्हावा अशी स्थिती यावी. तशी स्थिती शब्दाच्या मर्यादेला माऊलींच्या ठिकाणी आहे की शब्द तुम्हाला पोचवू शकत नाहीत असं नाहीच आहे. शब्दाचे वालिफ फेडी जे त्यांच्या ठिकाणी असंच आहे. शब्द मोकळाच होतो. शब्दाच्या ठिकाणी मर्यादा पडतच नाही. त्यांचा कोणताही भाव शब्दात आणता आला नाही असं होतच नाही. आणि त्यामुळे ती जी सगळी सगळी त्यांची आवड आहे ती त्यांच्या 9व्या अध्यायामध्ये प्रकट झाली. आणि काही नाही, ते केवळ साधनेचं कारण काय म्हणायचं तर केवळ त्याच्यामध्ये भगवंतानी माझ्या आवडीचं काय आहे ते सांगितलं. की भगवंत म्हणतात माझी आहे जीवीची आवडी. माऊली ढीग म्हणू दे, पण अगदी भगवंताच्या शब्दात माऊलींनी ते वर्णन केलंय असं म्हटलंय. एवढ्या पुरतं तर अतिशयोक्ती होईल की पंढरपुरा नेईन उडी हे जे माऊली म्हणते तसंही त्यांनी म्हटलंय की माझ्या भक्तांनी यावं ना माझ्यापर्यंत. अगदी गुढी घेऊन पंढरपुराला यावं. का नाही त्याला भेटणार मी. पुरावरी भेटणारच आहे, त्याला दर्शन देणारच आहे. आणि त्यामुळे इथे माऊलींनी म्हटलंय की त्यांनी त्यांचा मार्ग आम्हाला सांगितला. तर इथे त्यांनी पुढे म्हटलंय की काजही दिठीवा तुमचा वरुषे. आता तुमच्या कृपादृष्टी गुरुला म्हटलंय इथे की ती जर वरसली तरी सकळार्थ सिद्धी मती पिके. त्यांना सद्गुरू आणि बसलेले संत सज्जन यात भेद नाही, पण सर्वस्व सद्गुरू आहेत त्यांचे, दुसरं काय आहे. म्हणाले इथे पुढे हे जे अवधान आहे तर म्हणाली सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. म्हणाले तुम्ही सहजपणाने तर लक्ष द्या, सहजपणे अवधारा. म्हणजे मी काय असं म्हणत नाही फार कष्ट घ्या आणि माझ्या बोलण्यावर अवधान द्या. सद्गुरूंना म्हणतायत, सगळ्यांना म्हणतायत सगळ्यांनाच, पण आपल्या डोळ्यापुढे निवृत्तीनाथ येतात. कारण उत्तर निवृत्तीनाथ देतात ना, अरे काय चाललंय तुझं हे, काय बोलतोयस, आता बोलायला लाग विषय. तर त्यामुळे ते म्हणतात तुम्ही सहज जरी माझ्याकडे लक्ष दिलं ना तरी चालेल हो, परंतु काय आहे म्हणाले वक्तृत्व अवधानाचा होय चारा. वक्तृत्व माझ्या वक्तृत्वाला तुमच्या ह्या अवधानाचा जसा पशुपक्ष्यांना आपला चारा मिळावा, जनावराला चारा मिळावा, तसं म्हणाले माझ्या वक्तृत्वाला चारा मिळणार आहे, माझ्या वक्तृत्वाला जीवन मिळणार आहे. आणि मग काय म्हणाले तुमच्या एवढ्याशा अवधानाने प्रमेयाची दोंदे, त्याला काही इथे अंकुराने सुरुवात केली दृष्टांत द्यायला. आणि तो दृष्टांत त्यांनी म्हटले की दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची. म्हणाले मग तेव्हा काय अक्षरांच्या ठिकाणी छोटंसं अक्षर असेल माझं, पण ते छोटंसं अक्षरसुद्धा दोनदा एवढे मोठमोठ्या गोष्टी प्रमेयांच्या त्या माझ्या लहान लहान अक्षरांच्यामध्ये पकडल्या जातील, त्या झेलतील. त्यांना अर्थ बोलाची वाटप आहे तेथ अभिप्रायो अभिप्रायाते विये भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. असं अप्रतिम वर्णन त्यांनी केलं आहे. ते म्हणतात आपण नमन घ्यायचं म्हणून नाही म्हणत आहे, आपण या एका साधनेवर माऊली कशी सर्वस्व ओवाळून टाकली आणि त्या ओवाळून टाकण्याचा जो भाव आहे तो का त्यांना 9वा अध्याय आवडतो एवढ्याकरताच आपण हे सगळं म्हणतोय की भगवंतानी असं आपलं मन इतकं मोकळं केलं, आता आणखीन काय असावं असं त्यांच्या अंतःकरणातला भाव आहे. आधी तो भगवंत निर्गुण, त्यातून त्यांनी सगुण व्हावं, त्यातून त्यांनी अर्जुनाला तत्त्वज्ञान सांगावं, त्या तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सगळे साधन मार्ग इथे पुन्हा एकदा 9व्या अध्यायात सांगितले, ते साधन मार्ग सांगावे. आणि साधन मार्ग सांगून झाल्यानंतर पुन्हा म्हणावा रे हे सगळं खरं आहे, त्या मार्गाची जी काही कमतरता किंवा योग्य आहे ते सगळं बघितलं तर अर्जुना तुला एक सांगतो, सोपं आहे रे फार, परंतु माझा हो आणि माझ्याकरता भक्ती कर. मग त्या भक्तीचं स्वरूप काय असावं, कशा प्रकाराने करावे असं त्यांनी सांगितलं आहे. पण इथे हा विषय पुन्हा पुन्हा घेण्याचं कारण काय तर माऊलींना त्याचं मोठं अप्रूप आहे. भगवंतानी हे यावं आपल्याला, ती आपण इंग्रजीत जे बोलतो किंवा आपण असं आमच्या मराठीत व्हिजन म्हणतो की आम्हाला ती दृष्टी नाही आहे.
भगवंताच्या एकेका भावाला आम्हाला तो भाव कळतच नाही, पण माऊलींनी तो भाव शब्दात आणला आणि तो भाव शब्दात आणून आपल्या पुढे ठेवलाय. पण तो ठेवलेल्या ओवीतला भाव सुद्धा आम्हाला कळत नाही. दुर्दैव आहे आमचं. आणि भगवंत या संबंध अखंड निर्गुणाच्या विश्वामधनं भगवंताचा जो भाव आहे तो भाव सगुणात आणतात, शब्दात आणतात. आणि त्यामुळे इथं ते म्हणतात की अर्थ बोलाची वाटप आहे. म्हणाले म्हणजे असं आहे, तुम्ही अवधान दिलं की काय होईल? अर्थच वाट पाहतोय, शब्द कधी येईल. शब्दाला आपला अर्थ प्रकट करायचं कोशिशच घ्यावी लागणार. म्हणाले जे मांडायचं आहे किंवा जे असलं पाहिजे, म्हणून मी म्हटलं ना की ह्या संबंध वातावरणामध्ये भगवंताची किती रूपं, किती भाव, काय काय भरून नाही राहिलेलं, सगळं भरून आहे. आम्हाला कुठे दिसतंय, आम्हाला कुठे कळतंय. म्हणजे तो अर्थ इथे समोर आहेच, त्याचं मनोगत माझ्या समोरच आहे. आता वाट कोण पाहतंय? वाट तो पाहतोय. कशाची? माझ्या शब्दांची, की त्या शब्दात तो अर्थरूपाने बसणार आहे. काय म्हणावं माऊलींना. खरंच अर्थ बोलाची वाटप आहे. तेथ अभिप्राय ते विये. तिथं काय होतं म्हणाले, जो अभिप्राय आहे किंवा जे त्याचा निष्कर्ष आहे तो निष्कर्ष तिथंच आपोआपच निर्माण होतो. म्हणजे शब्दाच्या पुढे शब्द आला की तो कसा यावा, काय असावा, तो अर्थ काय, याचा काही प्रश्नच येत नाही. जो अभिप्राय आहे भगवंताचा, त्या अभिप्रायाला अभिप्राय हा शब्द वितो म्हणजे जन्माला घालतो. म्हणजे त्याचा जो संदिग्ध, आम्हाला माहीत नसलेला अदृश्य असा अभिप्राय, तो अर्थ ह्या बोलामध्ये पकडतो. त्या बोलामध्ये पकडलेला जो अर्थ आहे तो एक काहीतरी निष्कर्ष सांगतो. आणि तो जो काही त्या शब्दातला निष्कर्ष आहे तो निष्कर्षाला प्रसवतो. म्हणजे आम्ही तो ऐकला, आमच्या ठिकाणी प्रसवतो, आमच्या ठिकाणी तो प्रकट होतो. म्हणून शब्देविणं संवाद होतो, म्हणून गुजेविणं अनुवाद होतो. ते म्हणतात केवढं महात्म्य आहे त्या शब्दांचं, केवढं महात्म्य आहे सद्गुरूंच्या अवधानाचं. हां, ते शब्द महात्म्याने भरले म्हटलं तर त्या महात्म्याची म्हणजे दिशा किंवा त्याचं स्थान किंवा स्फुरण कुठे जातं, तर ते तिकडे जातं. आणि म्हणून ते म्हणतात अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. बुद्धी आहे, बुद्धीने लिहिलं जातं हे खरं आहे, बुद्धी शब्दाला प्रसवेल हेही खरं आहे. परंतु म्हणाले त्या बुद्धीवर भावाचा फुलवरा आहे. भावाशिवाय त्या बुद्धीच्या कुठल्याही कर्तृत्वाला काही अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे ती बुद्धी आधी भावाला प्रसवते. किंबहुना म्हणजे प्रसवलेला भाव किंवा त्या भावाचा फुलवरा, भाव नुसता नाही, भाव अगदी फुललाय, त्याच्या अगदी सगळ्या अंगाने बहरलाय, असा सर्व अंगाने बहरलेला भाव माझ्या बुद्धीवर येतो. मग चढेलच. आणि तो तसा चढला की शब्दात परिणत होईल. शब्दात परिणत होताना तू आधी अर्थरूपाने शब्दात बसशील. तो शब्द आहे तो अभिप्रायाला प्रसवेल. म्हणजे त्या शब्दात अभिप्रायच प्रकट होईल. म्हणजे वाचम अर्थोनुधावती, म्हणजे त्याच्या वाणीबरोबर अर्थ धावतो. वेगळा दृष्टांत. माऊलींचं दृष्टांत म्हणजे वेढे करणारे दृष्टांत आहे. अर्थवाणीवर स्वार होतात, अर्थवाणीचा आश्रय करतात असं म्हटलं. वाणी अर्थाला घेऊन पुढे जाते नाही. म्हणजे खाली 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 उतरायचं, नम्र 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 भाव घे. किती घ्यायचा? म्हणजे अर्थच वाट बघतोय बोलाची. आणि तिथे गेला, त्याच्या बोल आला की अभिप्राय आला, सहज आला. म्हणजे बोलताना काही अर्थ लावायचा आहे, ओवी रचायची आहे, हा विषय मांडायचा आहे, काही नाही. जे त्या अर्थाने उचललंय शब्द म्हणून ते शब्दच अभिप्रायाला प्रसवत आहे. आता त्या बोलातून अभिप्राय आला. आता त्या अभिप्राय मिळाल्याबरोबर काय झालं, त्या अभिप्रायाला अभिप्राय प्रसवला. म्हणजे त्या ठिकाणी जे आलं शब्दातून, म्हणजे जो अर्थ निर्माण झाला. आपण एक वाक्य बोललो साधं, मी तुला काहीतरी म्हटलं की मला हे आवडलं,
मला हे आवडलं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी काय निर्माण होतं, तुझ्या मनात त्याचा अभिप्राय निर्माण होतो. यांना मी बोललेलं आवडलं, यांना मी केलेलं आवडलं, यांना मी काही जो विचार केला तो आवडला, यांना मी दिलेली वस्तू आवडली. आता या अभिप्रायाला काय झाला, अभिप्राय प्रसवला. शब्द आहे साधे की मला हे आवडलं, एवढ्यावरती भागत त्याच्या पुढं याचं सगळं भावविश्व सुरू होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की या काय मोठं सगळं गोडच आहे हो. त्यामुळे इथे त्यांनी म्हटले भावाचा फुलर. आता जो भाव आहे तो जो भाव निर्माण, कारण नुसता अभिप्राय कोरडा आहे, त्या कोरड्या शब्दाच्या खेळांना अर्थ नाही आहे. त्याच्यावरती जर कोणी स्वार झालं असेल किंवा ते जर कशातून माझ्या बुद्धीतून निर्माण झालं असेल किंवा मी दिलेलं कुणाच्या बुद्धीमध्ये जेव्हा जाणार आहे, विचार करणार आहे, चिंतन करणार आहे, मनन करणार आहे किंवा त्याच्या बुद्धीला जाऊन भिडणार आहे, तर काय भावाचा फुलोरा. माझ्या मतीवर स्वारच आहे, पण हे साधे शब्द नाही, हा साधा अर्थ नाही, ही साधी प्रमेय नाही, तर हे काय, हे भावात्मक आहे. हा भावाचा, आता त्या भावाचा फुलोरा म्हणते. शब्द बघा कसे एक एक वापरले. भावाचा फुलोरा म्हणजे भाव एका दिशाने, एक दिक्क नाही आहे, युनिडायमेन्शनल नाही, सर्व प्रकारचे भाव, सर्व अंगाने भाव फुलला आहे. आणि त्यामुळे त्याचं वैभवच वेगळं आहे. जाणताना हा विषय जाणायचा आहे असं म्हटल्याबरोबर त्याला सर्वांगीण त्या विषयाची जाण येणार आहे. आणि हे कशामुळे आहे, अवधान ऐकले बीज. फक्त गुरुराया आणि सगळे माझे श्रोते हो, जे मला साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत, त्या सगळ्यांनी फक्त माझ्या बोलण्याकडे अवधान द्यावं. म्हणजे आपली कृपा आहे माझ्यावर, ती कशाची, अवधानाची आहे. म्हणजे फायदा व्हायचा आहे समोरच्याला आणि मागणं मागायचं आहे देणाऱ्यांनी. म्हणजे जसं आपल्याकडे म्हटलंय ना की जो जो दान देत जावं तो तो मान झुकत जाते, असं जे कबीरांनी पण आपल्या डोळ्यामध्ये म्हटलंय ना. जसं जसं दानाला माझा हात पुढे जातो तसं तसं माझी मान खाली झुकते. म्हणजे मी दान देतो आहे याचं माझ्यावरती ते इतकं ऋण व्हायला लागतं की ते देवा हे कसं माझ्याकडनं घडवतेस, देवा काय माझं सामर्थ्य आहे की मी दुसऱ्याला दान देऊ शकतोय. आणखीन एक गोष्ट की दान देण्याची पात्रता तू माझ्याकडे आणलीस, बुद्धी माझ्याकडे आणलीस, भाव माझ्याकडे आणलास, हा एक भाग झाला. त्याहीपेक्षा दान घेणारा आहे समोर. कारण दान घेणारा असल्याशिवाय मी काय दान देणार आहे. तो जर म्हणेन मला नकोच आहे तर मी काय करणार. म्हणजे आपल्याला नेहमी असंच वाटतं ना की सत्पुरुषांनी आपलं काहीतरी घ्यावं. तो म्हणतो मला काही नको, तुमची वस्त्र नको, प्रावरण नको, द्रव्य नको, काही नको. आपण म्हणतो आमच्या घरी निदान दूध तरी घ्यायला या. म्हणजे भाव काय आहे, किंवा घेणारा पाहिजे ना. पुष्कळ मी द्यायला बसलोय पण आम्हाला घेता आलं पाहिजे. तर त्यामुळे आणि मुख्य म्हणजे घेणारा पाहिजे. तर अशा यांनी त्यांनी तो जो विषय मांडला आहे, तो विषय मांडताना ते पुढे म्हणतात की अरे पुष्कळ बोलले, पुष्कळ एक दृष्टांत आपल्याला काही आता ज्ञानेश्वरी सांगायची नाही, परंतु सर्वात जे प्रसिद्ध वचन आहे ते इथे येतं. म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते विण. ते म्हणतात की अहो चंद्रकांतू द्रवता कीर होई, परी ते हातवटी चंद्रीच की आहे. मला अहो चंद्रकांत स्त्रवतो, पण तो स्त्रवायला काही अडचण नाही आहे, पण त्याचं स्रवणं जे आहे तर कुणामुळे, चंद्राच्याच हातात हातोटी आहे. तुम्हाला वाटेल की वक्ता बोलतोय, पण त्याच्या वक्त्याचे बोलण्याची हातोटी कोणामध्ये आहे, श्रोत्यांमध्ये. म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विणा असं म्हणतात. आणि मग पुन्हा शेवटी तव गुरु म्हणती काही जाहले हे समजतही आम्हा पावले, आता सांगजे निरोपिले नारायण. अरे काय झालं म्हटलं, किती बोलतोयस तू, उगीच म्हणाले बोलणं चाललंय तुझं, आता भगवंतानी काय सांगितलंय ते सांग. असं म्हटल्यावर येथ संतोष होनी निवृत्ती दासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले.
मला इथे जेव्हा निवृत्ती नासानी म्हणजे निवृत्तींचा दास आहे, येथे संतोष, फार संतोष झाला निवृत्तींच्या दासाला. माऊली म्हणते मला अत्यंत संतोष झाला. जी जी म्हणव निवलं, जी जी. ठीक आहे आपण म्हणाल ते मला मान्य आहे. उल्हास आहे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. ऐका म्हणाले. आता पुन्हा अवधारानेच शेवट आला की अवधारा ऐका की श्रीकृष्ण काय बोललेत ना, हे आता ऐका. आजचा विषय आपण इथे थांबवूया. श्रीकृष्ण अर्पण मस्तु.